गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. तर आज मी आणि संजना चाललेलो आहे अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी. पहिला आपण जाणार आहे समाधी मठाकडे व तिथून जाणार आहे मंदिराकडे. तसं तर मी नेहमी आधी अक्कलकोटला महाराजांच्या दर्शनाला येतच असायची, पण आजचा विशेष असा आहे की मी पहिल्यांदा आहोन बरोबर महाराजांच्या दर्शनाला आली आहे. चला तर मग भेटूया अक्कलकोटमध्ये. चलो, तर आम्ही आलेलो अक्कलकोटमध्ये. आता चाललेलो आहे समाधी मठाकडे. हे आहे समाधी मठाचा रोड. हा आहे महाराजांचा मठ. आज आम्ही येथे आलो आहोत अभिषेक करण्यासाठी. दर्शन घेतल्यानंतर थोड्याच वेळात गुरुजी आले व आमच्या अभिषेकास सुरुवात झाली. अभिषेक झाल्यानंतर आम्ही गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेतले व गुरुजींनी आम्हाला तेथे मठाबद्दल माहिती सांगितली. श्री स्वामी समर्थ. आज आपण जे आलेलो आहे हे स्वामींचं समाधीस्थान चोळप्पा महाराजांच्या घरामध्ये. या ठिकाणी 21 वर्ष महाराजांनी निजवास्तव्य केलेलं आहे. समोर जी मूर्ती दिसते आहे ती चोळप्पा महाराजांची मूर्ती आहे, ज्यांच्यासाठी स्वामी अक्कलकोटला आले. तर चोळप्पा महाराजांची आम्ही 5वी पिढी. या ठिकाणी 21 वर्ष महाराजांनी वास्तव्य केलेलं आहे आणि समाधी घ्यायच्या 5 वर्ष आधी हे मंदिर स्वतः स्वामींनी बांधून घेतलं. हा जसा गाभारा आहे तसा खाली गाभारा आहे. ही फरशी काढली, इथून 4 पायऱ्या आहेत आत जायला आणि समोर जो चौथारा दिसतो ह्याच्या खाली आत महाराज असताना बसायचे. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी आम्रकोटेश्वर शिवलिंग, खंडोबाच्या मूर्ती, गणेश, मयुरेश्वर आणि गुरुपादुका स्थापित केलेल्या आहेत. आणि चैत्रवद्य त्रयोदशी 30 एप्रिल 1878ला या ठिकाणी महाराजांनी संध्याकाळी प्रदोषकाळी समाधीस्थ झालेले आहेत. तर असं हे महाराजांचं परम पुण्य पावन स्थान आहे, ज्याला स्वामींचं आपण समाधीस्थान म्हणतो. याला आता 10:30-11च्या दरम्यान वस्त्रालंकार होऊन चांदीचा मुकुट वगैरे चढवला जातो. सर्व नित्योपचार या ठिकाणी होतात. हेच मूळ महाराजांचं समाधीस्थान. श्री स्वामी समर्थ. आम्ही समाधी मठातून आलेलो आहे. गुरुजींनी अगदी मस्त माहिती सांगितलेली आहे. तर आता आपण इथून पुढे निघतोय अक्कलकोटमधून. माघारी जाताना आम्ही अजिंक्य तारा नावाच्या रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो. तिथे एक थीम केली होती, ज्यामध्ये खेडेगावातील एका घराची प्रतिकृती दर्शवली होती. तर मग आहो, कसं वाटलं तुम्हाला पहिल्यांदा माझ्याबरोबर महाराजांचं दर्शन घेऊन? अरे, खूप मस्त वाटलं माहिती आहे का. म्हणजे एकदम प्रसन्न होतं वातावरण. मी मंदिरात गेलो होतो पण मठात जास्त कधी गेलो नव्हतो. होय. ते अभिषेक वगैरे केला, ते खूप मस्त वाटलं एकदम हो. तिथं. आता आपण नेहमी येत जाऊया खरे. हो, नक्कीच येत जाऊया. त्याच्याने असं फुल ऑफ एनर्जी फील होत आहे, फुल ऑफ पॉझिटिव्हिटी. होय. हो. चला तर मग आजचा मिनी ब्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.